दरम्यान पवार हे मार्कडवाडीत येण्यापूर्वी तेथील काही ग्रामस्थांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले। त्यामुळे या गावात आता 2 गट आमने सामने येण्याची शक्यता आहे। येथील काही लोकांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत बॅलेट पेपरवर फेर मतदान घेण्याची मागणी केली होती। 3 डिसेंबर रोजी आमदार उत्तम जानकर यांनी मतदानाची तयारी देखील केली होती, परंतु प्रशासनानं कारवाईचा बडगा उघडताच फेर मतदान घेण्याचा निर्णय मागे घेतला होता आणि त्यानंतर मार्कडवाडी हे गाव आता चर्चेत आलेलं आहे। येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी उद्या शरद पवार आता मार्कडवाडी येथे येणार आहेत। दरम्यान पवारांच्या मार्कडवाडी दौऱ्यावरून आता जोरदार राजकारण रंगलेलं आहे, कारण मार्कडवाडीत शरद पवार मी केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी येत असल्याचा टोला भाजपचे माजी आमदार आणि सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी लगावला आहे। गेल्या 5 वर्षात 21 कोटी 89 लाख रुपयांची विकास कामं मार्कडवाडीत केली आहेत असं सातपुते म्हणाले। ती पाहावीत आणि मोहिते पाटलांनी बुडवलेल्या संस्थाही पवारांनी पाहाव्यात असं आव्हानच आता माजी आमदार सातपुतेंनी पवारांना दिलेलं आहे। वडीला येत आहेत तर मोहिते पाटलांनी लुटलेले साखर कारखाने तेही बघावेत, मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्थाही त्या ठिकाणी बघाव्यात, मोहिते पाटलांनी अकलूजच्या या ठिकाणी परिसरामध्ये लुटलेल्या जमिनीची सुद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी पाहणी करावी आणि विकलेल्या कारखान्याचा चेअरमन असणारे उत्तम जानकर यांनी विकलेला शेतकऱ्याच्या कष्टातून उभा केलेला कारखाना चांदापुरी कारखान्याची सुद्धा पवार साहेबांनी पाहणी करावी ही मी पवार साहेबांना विनंती करतो। तर या सगळ्या विषयासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येते, म्हणजे आमदार आता उत्तम जानकरांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलेली आहे। बॅलेटवर मतदान घेतल्यास राजीनामा देईल असं आव्हानच त्याने आता दिलेलं आहे। राजीनामा देऊन पोटनिवडणुकीस मी तयार आहे असं उत्तम जानकर म्हणालेले आहेत। लोकशाही वाचवण्यासाठी मी पुढाकार घेईन असं देखील आमदार उत्तम जानकर म्हणालेले आहेत। पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार दोघांनी जाऊन निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपामध्ये द्यायचा आहे की आमची निवडणूक बॅलेटवरती घ्या। हा जो आक्रोश आहे देशामध्ये राज्यामध्ये आहे की माझं मत आहे माझ्या तालुक्यामध्ये 1 लाख मताचं ट्रान्सफर झालेलं आहे, तर त्याची पडताळणी करण्यासाठी मी स्वतः राजीनामा देत आहे आणि राम सातपुते बरोबर निवडणूक आयोगाकडे जात आहे। त्यामुळं या देशामधली जी ईव्हीएमवरची जी शंका आहे, ईव्हीएमवरती जे अंधुक हे सावट तयार झालेलं आहे ते दूर होईल आणि पोटनिवडणुकीमध्ये मात्र दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल।